रात्रीची वेळ जवळपास 2 वाजत आली होती. रेगिस्तानासारख्या विस्तीर्ण वाळवंटात थंड वारा सुटला होता. त्या गार वाऱ्यात सायरा नावाची एक तरुण, शांत आणि निर्धाराने भरलेली मुलगी एकटीच पुढे चालत होती. तिच्या चेहऱ्यावर हलका दूरपणा आणि मनात एखादं गुपित दडलेलं होतं. थोडं पुढे गेल्यावर तिला उंच टेकाडावरून एक जीर्ण, अंधारी लाकडी झोपडी दिसली. ती झोपडी या वाळवंटातील एकमेव मानवी अस्तित्व दिसत होती. मात्र सायराच्या चेहऱ्यावर भीती नव्हती, उलट काहीतरी शोधण्याची उत्सुकता होती. झोपडीच्या दारावर तिने हलकेच ठोका दिला. काही क्षणांनी दार चर्ककन उघडलं आणि तिथे उभा होता रफिक. वय सुमारे 70, चेहऱ्यावर अनेक वर्षांच्या एकटेपणाचे चिन्ह आणि डोळ्यात अनोख्या चमकेची सावली. "मला रात्री राहायची जागा मिळेल का?" सायराने शांत स्वरात विचारले. रफिकने थोडं निरीक्षण केल्यासारखं तिच्याकडे पाहिलं आणि मग हळू आवाजात म्हणाला, "हो, आत ये." झोपडी साधी, जुनी आणि 2 छोट्या खोल्यांची होती. सायरा जणू काही सजग होती. प्रत्येक कोपरा नीट पाहत होती. रफिक मात्र तिच्या भोवती संशयाने फिरत होता. रात्री अचानक बाहेर कुत्र्यांच्या आवाजांनी खळबळ उडाली. सायरा घाबरल्यासारखी रफिकच्या खोलीत आली. "मला बाहेर काहीतरी आवाज आला. मी एकटी राहू शकत नाही," तिनं सांगितले. रफिक तिला घेऊन झोपडीच्या बाहेर आला. हवेत विचित्र शांतता होती. दोघं चालत चालत रेतीच्या टेकड्यांखाली उतरले. दूर एक अडगळीची गुफा दिसत होती. "तू मला तिथे घेऊन जाशील?" रफिकने विचारलं. सायरा क्षणभर थांबली, पण नंतर मान हलवत तयार झाली. गुफा आतून ओलसर आणि थंडगार होती. हवेत काहीतरी कुबट वास. भिंतींवर जुनी ओरखडे. रफिकचं वागणं अधिकच विचित्र होऊ लागलं. सायरा थोडी मागे हटली आणि म्हणाली, "ही जागा सुरक्षित नाही. आपण बाहेर जाऊ." दोघं पुन्हा झोपडीकडे परत आले. झोपडीमध्ये येताच सायराने काहीतरी शोधण्याप्रमाणे नजर फिरवली. तिला कोपऱ्यात एक जुनी पेटी दिसली. ती उघडताच आत महिलांच्या वस्तू, दागिने, स्कार्फ, चप्पल, जणू वेगवेगळ्या स्त्रियांचे. सायराच्या डोळ्यात संशयाची ज्वाला दाटली. "ही वस्तू कुणाची आहे?" तिने खंबीरपणे विचारलं. रफिक थोडा गोंधळला. "लोक इथे जुनी सामानं ठेवून जातात." सायरा पुढे काही न बोलता हसली. त्या हसण्यात शांतता होती. पण दुसऱ्या क्षणी ती एक छोटी शिशी काढून म्हणाली, "हे प्या. यामुळे तुम्हाला विश्रांती मिळेल." रफिकने क्षणाचाही विचार न करता ते पिलं. काही क्षणातच त्याचा आवाज भरकटू लागला. पार लटपटू लागले. डोळ्यात धुसरपणा. तो कोसळताच सायराने पर्समधून एक गुप्त कॅमेरा उचलला. कॅमेऱ्याची लाल लाईट चमकत होती. सगळं रेकॉर्ड झालं होतं. सायरा रफिकसमोर उभी राहिली. तिचा आवाज आता एकदम कठोर झाला. "मी क्राईम इन्व्हेस्टिगेशन विभागातील अधिकारी सायरा शेख. गेल्या काही महिन्यात अनेक मुली गायब झाल्याच्या तक्रारी आमच्याकडे होत्या. तुझे वागणं आणि पुरावे तुला स्वतः दोषी सिद्ध करतात." अचानक झोपडीचं दार जोरात फुटलं. कमांडो टीम आत धावून आली. काही सेकंदात रफिकला जमिनीवर दाबून हातकड्या ठोकल्या गेल्या. सायरा शांतपणे म्हणाली, "सेखेळ संपल्यालं रफिक. न्यायापासून कुणीही पळू शकत नाही." काही दिवसांनी अदालतीत व्हिडिओ, ऑडिओ आणि सर्व पुरावे सादर करण्यात आले. रफिकचा गुन्हा ठाम सिद्ध झाला. जजने कठोर आवाजात निकाल वाचला. "तू दोषी आहेस. तुला कठोर शिक्षा होते." रफिकचं डोकं खाली. त्याच्या चेहऱ्यावर भय, अपराध आणि पश्चात्ताप याचं ओझं होतं. सोतेमुळे आणि बुद्धिमत्ता मिळाला. अंधासं कितीही दाट असला तरी सत्याचा प्रकाश खिश चमकनी चमकतोच.